असतो तो इतिहास घडवतो. हे सगळं काही बदल करायला आपल्याला बदल करायचा आहे, बदल. आणि तुळशीचं लग्न दरवर्षी लावता आणि त्या व्यक्तीसोबत लावता जिने तिचं शील भ्रष्ट केलेलं आहे. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. इतिहास वाचला तर हे थांबणार आहे, नसता या गोष्टी अशाच चालू राहणार आहेत. मग ह्या माझ्या सावित्रीमाईने शेण दगड चिखलाचा मारा आपल्यासाठी सहन केला. आता नाटिकेमध्ये एक मुलगी म्हटली की तुम्हाला माई दगड लागलाय, रक्त निघतंय, तुमच्याकडे एकच नाटी आहे, तुम्ही घरी जा. तेव्हा ती काय म्हटली की तुम्ही जर माझ्या शिकवण्याची जाणीव ठेवली तर मला काय वाटेल की माझ्या हे जे मी जे सहन करते त्या सहन केल्याचं काय होईल, म्हणजे माझं फलित होईल सहन केल्याचं. आणि म्हणून सावित्रीबाई फुले म्हटल्या की मी हे दगड झेलते. म्हणजे तो प्रसंग काही साधा नाहीये, त्या प्रसंगाने क्रांती घडलेली आहे. जर शेण दगड चिखलाचा मारा सहन करता करता सावित्रीमाईचा पाय पुढा पडला नसता